श्री स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना. तर चला पाहूया आज स्वामी महाराजांचा काय संकेत किंवा काय संदेश तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही या व्हिडिओपर्यंत आलात म्हणजे नक्कीच महत्त्वाचा काहीतरी संकेत तुमच्यासाठी आहे. दर्द कम डर जो भी है बस तेरे अंदर है, खुद के बनाए पिंजरे से निकल कर देख तू एक सिकंदर है. तुम्हाला माहिती आहे, मी जितकेही वेळ रीडिंग्स करते ना, तेव्हा हा संदेश खूपदा येतो. खूपदा हा संकेत येतो. म्हणजे बघा, म्हणजे ज्या लोकांसाठी येतं त्यांनी विचार करायला गरज आहे. मला वाटतं तीच लोकं आता पुन्हा हा व्हिडिओ बघत असतील असंही मला वाटतं. तर तुमच्या आतला तुमच्या आतले ही जे अवगुण आहेत ना, त्या अवगुणांना संपवा. तुम्ही फक्त त्या अवगुणांच्या सहारे जगताय. तुम्ही एकदा विचार करा, अवगुणांच्या सहारे जगून तुम्हाला काय यश मिळणार आहे? तुम्हाला यश कधी मिळणार आहे? जेव्हा तुम्ही हिम्मत करून स्वतःमध्ये संघर्ष करण्याची ताकद निर्माण करून संघर्ष कराल. बघा, आयुष्य सोपं कुणासाठी आहे? माणसासाठी नाही आहे, जनावरासाठी नाही आहे, कुणाचसाठी नाही आहे. स्वतःसाठी काहीतरी करावंच लागतं. तर ते आता तुम्हाला करण्याची गरज आहे. आणि खूप काही आहे, म्हणजे तुमच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे, तुमच्यामध्ये ना खूप ऊर्जा आहे, खूप एनर्जी आहे, पण तुम्ही ना करत नाही आहात. जो भी सबक मिल रहा है उससे सीखो, सीख जीवन के लिए ज़रूरी है. आत्तापर्यंत तुमच्यासोबत जे काही घडलंय त्याला फक्त तुम्ही दोष देत न बसता तिथून आपल्याला काय शिकायला मिळालं, ज्यामुळे जेणेकरून आपला पुढचा प्रवास आयुष्याचा आहे तिथे आपल्याला खूप खूप मदत होईल. तुम्हाला हे विचार करण्याची खूप जास्त गरज आहे. आप स्वार्थी ना बने, आपकी भावना जो है न्याय वाली करे, आप अच्छे हैं पर आपके विचार आपको फसा देते. बघा, स्वार्थ हा कधीच कोणाला उंचावर घेऊन जात नाही. आणि माझ्या मते उंचावर गेलात तरी जमिनीशी लगत तुम्हाला राहण्याची गरज आहे. ही पहिली गोष्ट, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला इथे काय सांगितलं आहे की स्वार्थी नका बनू. कधी कधी काय होतं ना, की आपण ना आपल्या कम्फर्ट झोनमध्ये बसतो, की मला माझ्या कम्फर्ट झोनपासून बाहेर जायचं नाही आहे, माझ्यामध्ये हिंमत खूप आहे, मी करू खूप शकते किंवा करू खूप शकतो, पण मला माझे कम्फर्ट झोन सोडायची नाही, कारण मला इथे आराम मिळतो. तर हा झाला स्वार्थ, स्वतःचा स्वार्थ बस. कारण तुमच्या आयुष्याशी निगडीत तुमचं आयुष्य तर म्हणजे तुमचं भाग्य तर असतो, पण बाकीच्यांचं सुद्धा भाग्य असतो, है की नाही. तुम्ही आईच्या नावाने, वडिलांच्या नावाने, पतीच्या नावाने ओळखले जाता की नाही. तर त्यामुळे आपलाच ना विचार करता त्यांचाही विचार करायचा आहे, की त्यांना कसं वाटत असेल आपल्या अशा वागण्याने. न्याय आयुष्यात सगळ्यात मोठा वाटा ठेवा. जेव्हा जे काही कराल न्याय स्वरूपातच कराल, ठीक आहे. तुमचे विचार तुम्हाला फसवतात, बाकी तुमची आतली जी अंतरात्मा आहे तुम्हाला खूप मदत करते पुढे जाण्यासाठी किंवा विचार शुद्ध करण्यासाठी. पण हे डोकं आहे ना, मनापेक्षा डोकं नेहमी आपल्याला इथे तिथे भटकवतो आणि तुमचे विचार आहेत ना तेच तुम्हाला भटकवतात. माना की मुश्किल है सफ़र पर जागो मुसाफिर, आपको जागने की ज़रूरत है, सोचो, क्रिएट करो.